नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तिरंगी चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजीच्या माघारीपर्यंत होते. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीमुळे महायुतीचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बाबाजी काळे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. मी सेवेकरी फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवार होण्याची तयारी केली होती. त्यांचीही माघार झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे अक्षय जाधव यांनी स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी दाखल केली होती. राजकीय घडामोडीत त्यांनीही आपला अर्ज मागे घेतलाय. पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी मराठा आरक्षण मोर्चाच्या माध्यमातून अर्ज दाखल केला होता. मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर त्यांनीही माघार घेतली आहे. यामुळे विखुरलेले आमदार मोहिते पाटील विरोधक पुन्हा एकदा एकवटल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडी दरम्यान हेच विरोधक एकत्र आले होते. त्यांनी मोहिते यांच्या बाजार समितीतील वर्चस्वाला हादरा दिला होता. विधानसभेची उमेदवारी मिळवताना मात्र विरोधक पुन्हा दुभंगले होते. खेड आळंदी विधानसभेतील महाविकास आघाडीत झालेली बंडखोरी शमविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी मोठी खलबते घडली. अखेर अतुल देशमुख यांनी माघारीच्या अंतिम वेळेत माघार घेतली आहे. खेड आळंदीतील विजयाबाबत मात्र निकालापर्यंत अनिश्चिततेचे वातावरण राहणार आहे. लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने तालुक्यात मिळालेल्या मतांचा कौल विधानसभेत दिसणार का, यावर चर्चा झाडू लागल्यात. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. गेल्या सलग 5 निवडणुकींचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पक्ष आणि स्वतःचा असा मतदार वर्ग आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तालुका पिंजून काढलाय. जिल्हा परिषद तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून विकास कामे स्वखर्चाने गावोगावी बैलगाडा घाट उभारलेत. गावोगावी असलेले नात्यागोत्याचे जाळेही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. तालुक्यात भाजपाचे दमदार नेतृत्व म्हणून ओळख असलेला अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांनी लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. जवळपास निश्चित असताना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी डावलण्यात आली. सन 2019 मध्येही त्यांना अपक्ष लढावे लागले होते. पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने देशमुख यांच्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्ते बोलून दाखवतात. यातूनच नाराज झालेल्या समर्थकांनी 2 दिवसांपूर्वी देशमुख यांच्या समर्थनार्थ दणदणीत मेळावा घेतला. या मेळाव्यातील उपस्थिती विचारात घेता देशमुख यांचे कार्यकर्ते प्रत्यक्ष निवडणुकीत आपला करिश्मा दाखवतील आणि देशमुख यांचा विजय खेचून आणतील असे संकेत मिळत होते. आता त्यांची ताकद बाबाजी काळे यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री वाटू लागली आहे. खरं तर महाविकास आघाडीमध्ये मोठ्याने बंडखोरी होत होती, ती रोखण्यात यश आलेलं आहे. कशा पद्धतीने पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार? बंडखोरी रोखण्यामध्ये यश आलं म्हणजे अतुल सारखे निष्ठावान कार्यकर्ते पक्षाच्या बरोबर आहेत म्हणताना यश आलेलं आहे. आणि जे काही कोणी आमच्याबरोबर पूर्वीचे होते त्यांनी गद्दारी करून ते गेले असताना सुद्धा मुठभर निष्ठावान जे आमच्याबरोबर होते त्यावेळी त्यांच्या जीवावरती आम्ही लोकसभेला 31 जागा जिंकू शकलो. आता त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अजून भर पडलेली आहे कार्यकर्त्यांची आणि निष्ठावान आमच्या जागेवरती आहेत अतुलसारखे. त्याच्यामुळं ज्या जागा आम्ही लढवतो आहे, जो सक्सेस रेट लोकसभेच्या निवडणुकीला होता त्याच पद्धतीचा सक्सेस रेट किंबहुना त्याच्या पुढचा हा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येईल. घटक पक्षातले आमचे सर्व सहयोगी पक्ष हे एका विचाराने या निवडणुकीला सामोरे जातात. आपण जो प्रश्न केलात आमच्या आजच्या म्हणजे अतुलला उमेदवारांना ज्यांनी आता माघार घेतली पक्षासाठी आणि आघाडीसाठी, त्यांनी आपल्याला सांगितलं की मी या पुढच्या सगळ्या मुवमेंटमध्ये असणार आहे आणि आमचा पक्षाचा कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याच्या दृष्टीनं 100ने 1000% प्रयत्न करणार आहे आणि परिवर्तन हे या तालुक्यामध्ये निश्चित दिसणार आहे. बापू, आता इतर तालुक्यांमधली काय परिस्थिती आहे? जुन्नर, आंबेगाव, शिरूर, जुन्नरमध्ये सुद्धा म्हणजे ह्या ज्या जागा असं आहे की ह्या वाटपामध्ये ज्या जागा आम्ही निवडून आणू शकतो
अशाच जागा आम्ही घेतलेल्या आहेत. जास्तीच्या जागाचा आग्रह आमच्या नेत्यांनी धरलेला नाही. आणि जुन्नरमधली जागा, जुन्नर किंबहुना आंबेगावसुद्धा, की ज्याच्याबद्दल लोकांना साशकता वाटते, अशी आंबेगावची जागासुद्धा आम्ही या वेळेला जिंकणार आहोत. बापू देशमुख यांनी आज अर्ज माघार घेतलाय. आपल्या म्हणण्यानुसार निष्ठावान म्हणून पुढील काळात त्यांना काही पक्षात विशिष्ट असे स्थान दिले जाईल का जिल्ह्यात? निष्ठावंताचा विचार पक्ष करत आलेलाच आहे आजपर्यंत, पुढे केला जाईल. निश्चितपणे निष्ठावंताचा विचार पक्ष यापूर्वी करत आलेला आहे आणि अतुलसारख्या निष्ठावंताचा विचार आम्ही निश्चितपणे निर्विवादपणे पुढच्या कालावधीमध्ये करणार आहोत. माघारीचा विषय असा आहे, माझा खरं तर फॉर्म हा पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून यामुळं भरलेला नव्हता. जागा शिवसेनेला गेली म्हणूनही भरलेला नव्हता. ज्या जागा कधी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेबाकडे आली आणि कधी जागा खेडची शिवसेनेकडे गेली, या प्रोसेसमध्ये काही तालुक्यातील पुढाऱ्यांनी जो चिवडा केला होता आणि यामध्ये काही अर्थकारण आणि काही उद्योग केले, त्या प्रक्रियेमध्ये मला हेतुपुरस्पर बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उत्तर देण्यासाठी 2 दिवसाने विचारपूर्वक आम्ही हा फॉर्म भरला होता. आमची फॉर्मची इतकी तयारी झाली होती, कारण या निवडणुकीमध्ये 1 वर्ष मी तयारी करतो आहे. माझे 390च्या 90 बूथ तयार आहेत आणि माझ्या एका साध्या SMS वर आपण पाहिलं असेल की फॉर्म भरायला किंबहुना मीटिंगला 4-4 हजार लोक जमा झालेले आहेत. काल परवाचे 2 तारखेला आम्ही सभा केली, त्या सभेमध्ये देखील 16 ते 18 हजारपेक्षा जास्त लोक खेड तालुक्याची स्वखुशीने त्या ठिकाणी आली होती आणि त्यांना कुठलंही अर्थकारण न करता त्या ठिकाणी ते जमा झाले होते. यामागे गेले 20 वर्ष म्हणजे 2009 असेल, 14 असेल, 19 असेल आणि आता 24 आहे, यामध्ये सातत्याने माझा राजकीय प्रवास राहिला आणि या राजकीय प्रवासामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा होती की मी आमदार झालो पाहिजे. त्यामुळे अत्यंत प्रेमाने, स्नेहाने कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी मेळावा देखील मोठा केला. आज मी फॉर्म इकडं भरण्यासाठी ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी, शेकडोनी कार्यकर्ते रडत आहेत. मला देखील हा संघर्ष पाहायला भेटत आहे. कार्यकर्ते अत्यंत टोकाचं बोलत आहेत. मी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण स्वतःला त्रास होईल असं काही करू नका. हा निर्णय आपण निव्वळ शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या स्वाभिमानी लढ्यात सहभागी होण्यासाठी केला आहे आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्या भवितव्यासाठी ज्या काही सूचना दिल्यात किंवा ज्या गोष्टीने विचार केला आहे, त्या दृष्टिकोनातून मी पवार साहेबांच्या सांगण्यावरनं हा फॉर्म या ठिकाणी विड्रॉल केला आहे. यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं त्या ठिकाणी मोठा सहयोग आहे. जगन्नाथ बापू शेवाळे आहेत, प्रकाशजी मस्के साहेब आहेत, अंकुशराव काकडे साहेब आहेत. या सर्वांनी या ठिकाणी हा विचार केला आहे, कारण आमच्या शिरूर लोकसभेतल्या 4 जागेवरती शिवसेनेच्या बंडखोरी आहेत आणि आमची फक्त एकाच जागेवर या ठिकाणी बंडखोरी दिसत होती. त्यामुळे एका जागेमुळं 4 जागा त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंगमध्ये येत होत्या आणि अडचणीत येत होत्या. तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाबरोबर उभं राहिलं पाहिजे आणि पवारसाहेबांच्या वाईट काळात पवारसाहेबांबरोबर उभं राहिलं पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी हा फॉर्म विड्रॉल केलेला आहे. अन्याय अजिबात झाला नाही. राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाकडे जर ही जागा आली तर ती अतुल देशमुखांनाच, त्याच्यावरती शरदचंद्रजी पवारसाहेब, त्यामध्ये सुप्रियाताई, त्यामध्ये जयंतराव पाटील, अमोलजी कोल्हे साहेब, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, महिला जिल्हाध्यक्ष शेवाळेताई, अशा सर्वच लोकांनी त्यावरती ठाम होते. त्यामुळे ही जागा कुठल्याही परिस्थितीत ही आपल्याकडं आली तर ती अतुल देशमुखलाच आहे. जे कोणी लोक त्या ठिकाणी मला विरोध करायला गेले ते त्यांच्या विरोधाला काडीची किंमत त्या ठिकाणी दिलेली नाही. परंतु जागा वाटपामध्ये 2च जागा शिवसेना पक्षाला पुणे जिल्ह्यात द्यायच्या आणि त्यामध्ये 21 जागेमध्ये 2 जागा आणि त्यात ग्रामीणमधली जी जागा आहे ती खेडची गेली आणि खेडची संकट